मी सर्व मान्यवरांचे आभार मानत त्यांना विनंती करते आपण पुढचा कार्यक्रम समोर बसून ऐकावा आणि श्री स्वानंद बेदरकर आपणाला विनंती आपण आपली मांडणी इथे कराल. नमस्कार. बहुरूपी भारूड या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं साताऱ्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व रसिक वृंदाचं मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय, नामा तयाचा किंकर त्याने रचिले आभार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. हा संत बहिणाबाई यांनी लिहिलेला अभंग म्हणजे महाराष्ट्रातल्या संत परंपरेचं अत्यंत साध्यक्त असं वर्णन करणारा अभंग आहे. ज्या काळामध्ये संतांनी आपलं रचना कार्य केलं तो काळ आणि आजचा काळ यामध्ये म्हणायला तफावत दिसत असली तरी सुद्धा संत हे द्रष्टे होते आणि त्या द्रष्टेपणातून त्यांनी केलेलं कार्य, त्यांच्या हातून झालेलं लेखन हा तुमच्या माझ्या मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य असा भाग आहे. लोकसंस्कृतीचा उद्घोष करतानाच जे जे म्हणजे ज्ञानदेवांच्या आरतीमध्ये एक ओळ अशी येते की प्रकट गुह्य बोले, जे तोपर्यंत गुह्य होतं ते ज्ञानदेवाने तुम्हा आम्हाला आमच्या समाजाला प्रकट करून दाखवलं. आणि ते प्रकट का करून दाखवलं तर तुमच्या माझ्यामध्ये तो जो अध्यात्माचा एक उद्गार आपल्या प्रत्येकाच्या ओठावर यावा यासाठी ते प्रकट करून दाखवलं. ज्ञानदेवांनी केलेलं या भागवत धर्माच्या पायाभरणीचं काम म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया. नामदेव हे त्याचे किंकर झाले किंवा एकनाथ यांनी त्याला स्तंभ दिला, भागवत खांब दिला असं म्हटलं गेलं. पण हे नेमकं काय आहे, या सगळ्या मूलभूत स्वरूपामध्ये त्याचा अभ्यास महाराष्ट्रातल्या अनेक अभ्यासकांनी आजवर केलेला आहे आणि तो होतो आहे, पाहतो आहोत आपण. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जात संतांनी केलेलं कार्य हे आजच्या AIच्या युगामध्ये सुद्धा आपल्याला का महत्त्वाचं वाटतं याचं अधोरेखन आत्ताच्या या बहुरूपी भारूड या कार्यक्रमातून खरं तर होणार आहे. जी संस्कृती आमच्या महाराष्ट्रामध्ये होती, मग तो जागल्या असेल, जोशी असेल, वासुदेव असेल, या सगळ्या संस्कृतीच्या उपासकांनी जे जे कार्य केलं त्या संस्कृतीच्या उपासकांनी केलेलं कार्य आत्ताच्या या बहुरूपी भारूडच्या माध्यमातून उजागर होणार आहे. संतांनी म्हणजे विशेषतः या सगळ्या लोकसंस्कृतीचा जागर आपल्याला कुठे दिसून येत असेल तर तो दिसून येतो हा आपल्याला संत एकनाथांच्या एकूण वाङ्मयामध्ये. एकनाथांनी केलेलं भारुडांची रचना, ज्ञानदेवांनी केलेले विराण्यांची रचना, नामदेवांचे आदी समाधी तीर्थावळीचे अभंग, त्यानंतरचे तुकोबारायांचे अभंग, ते तेव्हापासून आजपर्यंतच्या सगळ्या संतांनी केलेलं कार्य हे तुमच्या माझ्या महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. याच्यामध्ये एक आणखी महत्त्वाचा भाग आपल्याला दिसतो, तो 18 पगड जातीतल्या सगळ्या संतांनी ही संतांची भूमी आपल्याला का म्हणावीशी वाटते किंवा आपण का म्हणतो याचं कारणही त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तत्कालीन समाजाचे संदर्भ हे संतांच्या रचनांमध्ये दिसतात. तत्कालीन राजकारणाचं प्रतिबिंब आपल्याला त्याच्यात दिसतं, तत्कालीन एकूण समाज रचनेचं प्रतिबिंब त्यात आपल्याला दिसतं. पण एवढ्यावरच संत म्हणजे तेवढ्यावर थांबणार आहोत का तर नाही, त्या पलीकडे जात काहीतरी नवं सातत्यानं तुमच्या माझ्या जगण्याला प्रेरणा देणारं संतांनी वाङ्मय आपल्याला दिलं आहे. त्याचंच एक वेगळं रूप आपल्याला या आत्ताच्या बहुरूपी भारुडाच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. तेव्हा ते आपण अनुभवूया, त्याचा आनंद घेऊया. याची सूत्र यानंतरची आपण देणार आहोत भावार्थ देखणे यांच्याकडे. धन्यवाद. चालू
सारस्वताचा अभंग ठेवा आहे. या संतवाणीने एकीकडे विश्वातील परमात्मा शोधला, तर दुसरीकडे परमात्म्याचे विश्वही समर्थपणे उभे केले. भारुड हे या संतवाणीतील एक असे दालन ज्याद्वारे संतांनी सर्वसामान्यांना ज्ञान व विवेक साक्षर केले. एकीकडे देवत्वाचा शोध, तर दुसरीकडे मानवतेचा बोध देत प्रबोधन घडवले. चला तर मग अशा या महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेला नतमस्तक होऊन अनुभवूया डॉक्टर रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान प्रस्तुत बहुरूपी भारुड. जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संतांच्या परंपरेला विनम्र अभिवादन करून संतांची जीवनमूल्य समाजाच्या अंतरंगापर्यंत नेऊन ज्यांनी पोहोचवली आणि खऱ्या अर्थाने जनजागरण आणि प्रबोधन घडवलं, अशा कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, भराड्यांना, गोंधळ्यांना, वासुदेवांना, कडकलक्ष्म्यांना, पांगळ्यांना, पिंगळ्यांना, आंधळ्यांना, शाहिरांना, तांगटांना, लोकसंस्कृतीच्या सगळ्या उपासकांना, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवर कलाकारांना आणि समोर प्रचंड संख्येने उपस्थित असणाऱ्या समस्त सातारकरांना आणि या सारस्वताची पूजा बांधणाऱ्या सारस्वतकारांना सर्वात प्रथम माझं विनम्र अभिवादन. मराठी माणूस कोणाला म्हणायचा आज मोठा प्रश्न आहे. ज्याचं आडनाव देखणे, ज्याचं आडनाव जोशी आहे, ज्याचं आडनाव भोसले म्हणजे का मराठी माणूस? ही मराठी नावाची माणसं झाली. जे पुण्यामध्ये राहतात, साताऱ्यामध्ये राहतात, सांगलीमध्ये राहतात, कराडमध्ये राहतात म्हणजे का मराठी माणसं? ही मराठी मुलखातली माणसं झाली. इथले आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील म्हणजे का मराठी माणसं? ही मराठी राजकारणातली माणसं झाली. मराठी माणूस कोणाला म्हणायचा आजही मोठा प्रश्न आहे. आचार्य अत्र्यांनी मराठी माणसाची अतिशय सुंदर व्याख्या दिली आहे. आचार्य अत्रे म्हणतात, तुकोबा रायांचा निदान एक जरी अभंग ज्याचा पाठ आहे ना तो मराठी माणूस. आणि पुढे सांगतात, ज्याच्या घरी नाही तुकोबांची गाथा, ज्याच्या घरी नाही तुकोबांची गाथा त्याच्या शिरी लाथा हाणाचार. हा काय प्रयोग आपल्याला करायचं नाही. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही ज्या गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होत नाही. आवाज आवाज महाराष्ट्र येतोय आवाज? महाराज तुम्ही माझ्या माईकमध्ये आवाज यायला लोकांना. हॅलो, मागे आवाज येत नाही हॅलो. आणि स्टेजवर मॉनिटर मध्ये पण येत नाही. हॅलो, मागे द्या. येतो येईल. आला आवाज? सगळ्यांना कळाला? हात वरती करा. इफेक्ट काढायला सांगा. इफेक्ट. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही ज्या गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होत नाही. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही ज्या गावामध्ये तुकोबारायांचे अभंग गायले जात नाही. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही ज्या ठिकाणी कीर्तन, प्रवचन, मनन, चिंतन होत नाही. त्यामुळे संत साहित्याचा आणि या मराठी मातीचा अतिशय जवळचा संबंध आहे. कळणारी भाषा आणि पेलणारं तत्व भारुडांच्या माध्यमातून या संतांनी आपल्याला दिलेलं आहे. ज्ञानदेवांच्या आधीपासून या समाजाला काहीतरी सांगणारा, शिकवणारा आणि जाता जाता प्रबोधन करणारा वर्ग होता. नावं सांगू? वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी, भालदार, चोपदार, कोलाटी, फकीर, मानभाव, दरविशी, पांगळा, पिंगळा, आंधळा, भैरा, भट, भटीण, सरोदा, भांड. राजे सांगू किती, दादा सांगू किती. हे सगळे गावगाड्यामध्ये येत होते.
लोकांशी बोलीभाषेमध्ये संवाद साधत होते. या सगळ्यांना संतांनी हेरलं, त्यांच्यामध्ये रूपकात्मक पद्धतीने अध्यात्म विचारांची मांडणी केली आणि मराठीमध्ये भारुड जन्माला आली. सकाळची रम्य पहाटे बाई जात्यावर दळण दळतीये आणि दळण दळता दळता जनाबाईची ओवी गातीये. सुंदर माझ जात ग फिरत बहुत, सुंदर माझ जात ग फिरत बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे प्रपंचाचे नेटे, लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरहा तिसरा, सासू आणि सासरा दिरहा तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. जात गेलं जात्यावरच्या ओव्या गेल्या, मोठ गेले मोठीवरची गाणी गेली, पाळणा ऐकायला मिळत नाही. जोशी सर, परवा शिवनेरीला एका कार्यक्रमाला गेलो होतो. छत्रपतींचा जन्मोत्सव कार्यक्रम झाला आणि जुन्या काळचा एक म्हातारा उभा राहिला. तो म्हणला की सगळ्या अवतारी पुरुषांचा जन्म आपण पाळणा गाऊन करतो. छत्रपती शिवाजी राजे हे अवतारी पुरुष म्हणा पाळणा. आता सगळ्या पुण्या मुंबईच्या बायका जमलेल्या, एक बाई दुसरीकडे बघतीये, दुसरी तिसरीकडे बघतीये, तिसरी चौथीकडे बघतीये. आमच्या लक्षात आलं कोणालाच पाळणा म्हणता येत नव्हता. का म्हणता येत नव्हता पाळणा? सगळ्या शहरातल्या बायका. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये पाळणा असेल तर पाळणा म्हणता येतो. आपलीच पोरं पाळणा घरात, पाळणा कधी येणार? शिरूरच्या बाजारामध्ये आमचे वडील सांगायचे, काय सुंदर पाळणा असायचा. बा निजगडे निजगडे लढीवाळा, निज निज माझ्या बाळा. रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वरती एक चित्रपट निघाला आणि बाबूजींनी त्याच्यामध्ये एक गाणं गायलंय. सगळ्यांना ते परिचित आहे, फक्त हार्मोनियमच्या साथीने गायलंय. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. चाल कशाची आहे? बा निजगडे निजगडे लढीवाळा, निज निज माझ्या बाळा. देखणे सरांनी विचारलं, बाबूजी ही तर पाळण्याची चाल आहे, ही कशी काय दिली? बाबूजींनी अतिशय सुंदर उत्तर दिलंय. होय म्हणले, ही पाळण्याची चाल आहे. मुद्दामून ही चाल दिली का? कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आणि भारत मातेचं प्रेम मी पाळण्याशिवाय दुसऱ्या कुठल्या चालीत मांडू शकलो असतो. जाता गेलं जात्यावरची ओवी गेली. परवा आमच्या पुण्यामध्ये एक जात्यावरच्या ओवींचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणचं जाता असं फिरत होतं. कोणीच हसलं नाही, मला समजलं. जातं हे नेहमी अँटी क्लॉकवाईज फिरतं आणि जात्यावरती दळण दळणं, बाईचं समेवर येणं, या सगळ्या गोष्टी संगीतात बसलेल्या आहेत. कसे बघा. सुंदर माझ जात ग फिरत बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कसं आहे?
सुंदर माझ जात फिरत बहुत, ओव्या गाऊ कौतुक ये रे बा विठ्ठल. असं नाही, सुंदर माझं जात. महाराष्ट्र टाइम्स मध्ये जोशी सरांना माहिती आहे, आमचे वडील लिहायचे. देखणे सरांनी एक लेख लिहिला की चंद्रभागेला बुक्क्याचा वास का आला. अनेक तर्कवितर्क झाले. काही लोक म्हणले त्यात काय अवघड आहे, चंद्रभागा ही पंढरपूरची नदी आहे. एक गाय हुंदडत आली, सगळे हाराची फुलाची दुकानं सगळी चंद्रभागेच्या काठी लावली होती. हुंदडत आली, तिने शिंग मारलं, सारा बुक्का चंद्रभागेमध्ये लवांडला आणि चंद्रभागेला बुक्क्याचा वास आला. हाय काय नाही काय. दुसरे म्हणले साहेब तुम्हाला माहिती का, मला माहिती. तुम्ही होता का, मी होतो. हे पाण्याचा लोंडा आला, सारा बुक्का पाण्यामध्ये घेऊन गेला, तो बुक्का पाण्यामध्ये लवांडला आणि पाण्याला बुक्क्याचा वास आला. हाय काय नाही काय. दोन्ही उत्तर विदासाहेब बरोबर होती, पण ती सरकारी होती. त्याच्यामध्ये भावदर्शन नव्हतं. आणि पंढरपूरच्या वाटेने चालता चालता मराठवाड्यातल्या काही बायका अतिशय सुंदर ओव्या गाऊन जातात. त्या ओवीतून मला उत्तर मिळालं, चंद्रभागेला बुक्क्याचा वास का आला. काय सुंदर ओव्या असायच्या. पंढरपूर परगणा, पंढरपूर परगणा, देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा, देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा, देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा, देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा. हलवा ग सयानू, हलवा ग सयानो, हलवा ग सयानू, हलवा ग सयानो, परस रामाला मी गुंतिले कामाला, परस रामाला मी गुंतिले कामाला. पंढरपूरच्या शिववरी, पंढरपूरच्या शिवावरी, पंढरपूरच्या शिववरी, पंढरपूरच्या शिवावरी, कळस देखिला पिवळा, त्यामध्ये माझा सावळा, कळस देखिला पिवळा, त्यामध्ये माझा सावळा, कळस देखिला पिवळा, त्यामध्ये माझा सावळा, कळस देखिला पिवळा, त्यामध्ये माझा सावळा. पंढरपूरच्या शिववरी, पंढरपूरच्या शिवावरी, पंढरपूरच्या शिववरी, पंढरपूरच्या शिवावरी, कळस देखिला आपोआप, त्यामध्ये माझा मायबाप, कळस देखिला आपोआप, त्यामध्ये माझा मायबाप, कळस देखिला आपोआप, त्यामध्ये माझा मायबाप. कळस देखिला आपोआप, त्यामध्ये माझा मायबाप. आणि माझा प्रश्न होता, चंद्रभागेला बुक्क्याचा वास का आला. काय सुंदर उत्तर देऊन गेली ती. रुक्मिण धुन धुती, देवा विठ्ठलाचा झगार. रुक्मिण धुन धुती, देवा विठ्ठलाचा झगार. अबीर बुक्क्याचा ग वास सुटला चंद्रभागा. लक्षावधी वारकऱ्याने प्रेमाने पांडुरंगाच्या अंगावर बुक्का व्हावा, बुक्क्याने माखलेला अंगरखा चंद्रभागेमध्ये रुक्मिणीने धुवायला आणावा, तो अंगरखा चंद्रभागेमध्ये बुडवावा आणि चंद्रभागेला बुक्क्याचा वास यावा. साहित्यामध्ये ज्ञानदर्शने, साहित्यामध्ये विज्ञान दर्शने, पण ज्ञानदर्शन आणि विज्ञान दर्शन यांच्याही माथ्यावरती पाय देऊन जे उभं आहे ना, ते भावदर्शन हे भारुडातून आपल्याला पाहायला मिळतं. वैष्णवांची मांडी आळी आहे. हा वैष्णवांचा मेळा कपाळ्यावर गोपीचंदनाचा टिळा आहे. मनामध्ये शुद्ध सात्विक भाव आहे आणि आनंद तेथीचा मुकया शिवाचा, भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृत्त होती तरणे रे, नाचत नाचत जाई रे पंढरी, विठ्ठल रखुमाई पाहू रे. वारी म्हणजे ज्ञानभूमीची सुरुवात, प्रेमपीठाची समाप्ती आणि योगपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची वारी आहे. आज पंढरपूरला निघालेली दिंडी ही या साहित्य पंढरीत अवतरतीये. टाळ्याच्या गजरामध्ये आपण दिंडीचं स्वागत करूया. विठ्ठल 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 विठ्ठल,
विठ्ठला 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 थोडा आवाज विठ्ठला 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 विठ्ठला